बंजारा समाजाला आदिवासीत समाविष्ट करण्यासाठीची समिती तात्काळ रद्द करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा बिरसा फायटरचा इशारा. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने नेमलेली समिती तात्काळ रद्द करा, अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले. मागणीचं निवेदन तहसीलदार शादा यांना देण्यात आलं. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे, सुरेश पवार, दिलीप मुसळदे, रामदास मुसळदे, आकाश भिल, एकनाथ भिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते. बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी विकास विभागानं 27 फेब्रुवारी 2026 रोजी एक समिती गठीत केली. आदिवासींचं आरक्षण हे संविधानिक असून आदिवासी समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण हे भारतीय संविधानाच्या 5व्या अनुसूचीनुसार देण्यात आले. परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर धनगर व बंजारा समाजाचे लोक हैदराबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतात. अनुसूचित जमातीची यादी बदलण्याचा अधिकार हा फक्त राष्ट्रपती व भारतीय संसदेचा आहे. राज्य सरकारला गॅजेटचा संदर्भ घेऊन अनुसूचित जमातीत अन्य जातीची घुसखोरी करण्याचा अधिकार नाही. हैदराबाद गॅजेटला कोणती कायदेशीर किंवा संविधानिक बळ नाही, म्हणून हैदराबाद गॅजेटच्या आधारे बंजारा समाजाच्या लोकांना आदिवासीत आरक्षण देऊ नये. आधीच बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे बोगस आदिवासींच्या लाखो नोकऱ्या हडप केल्यात. अशा बोगस कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देऊन सरकारनं आदिवासींवर मोठा अन्याय केलाय. बोगस आदिवासींनी बळकावलेल्या रिक्त जागा सरकारनं अद्याप भरलेल्या नाहीत. आदिवासी समाजाला 7% आरक्षण असलं तरी अद्याप आदिवासी समाज मुख्य विकासाच्या प्रवाहात आला नाही. अजूनही शाळा, अंगणवाडी, रस्ता, पाणी, वीज अशा मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. आदिवासींचा विकास करायचा असेल तर आदिवासींचं आरक्षण हे आदिवासींनाच मिळालं पाहिजे. हैदराबाद गॅजेटच्या आधारे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण देऊ नये, तरी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने नेमलेली समिती तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा बिरसा फायटर संघटनेकडून राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा आंदोलनाचा इशारा शासनाला देण्यात आला. हैदराबाद गॅजेटच्या आधारे बंजारा समाज आदिवासींमध्ये आरक्षण पाहिजे म्हणून असंविधानिक व चुकीची मागणी करत आहे. आदिवासींचं आरक्षण हे संविधानिक असून आदिवासींच्या आरक्षणामध्ये अन्य कोणत्याही समाजाची घुसखोरी आम्ही मान्य करून घेणार नाही. बंजारा समाजाला ऑलरेडी शासनाने आरक्षण दिलेलं आहे, परंतु त्यांच्या या मागणीला धरून आमचे आदिवासी विकास मंत्री माननीय श्री अशोकजी उईके यांनी आदिवासी विकास विभागामार्फत या बंजारा समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण देण्यात यावं यासाठी त्यांनी एक समिती नेमलेली आहे. ही समिती तात्काळ रद्द करण्यात यावी अशी आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे मागणी केलेली आहे. ही जर समिती रद्द नाही केली तर आम्ही आमच्या संघटनेतर्फे राज्यभर तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत. मुळात आदिवासींना जे 7% आरक्षण मिळालेलं आहे ते अजूनही पूर्णपणे आदिवासींपर्यंत पोहोचलेलं नाही आहे. बोगस आदिवासींनी लाखो आदिवासींच्या नोकऱ्या हडप करून आदिवासींवरती मोठा अन्याय केलेला आहे. म्हणून आदिवासींचं आरक्षण हे आदिवासींनाच मिळालं पाहिजे, तरच आदिवासींचा विकास होईल. अजूनही आमच्या नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल दुर्गम भागामध्ये पाणी, वीज, रस्ते, शिक्षण, आरोग्य अशा ज्या मूलभूत समस्या आहेत त्या अजूनही सुटलेल्या नाही आहेत. म्हणून आदिवासींचा विकास खऱ्या अर्थाने व्हायचा असेल तर आदिवासींचं आरक्षण हे अबाधित राहिलं पाहिजे. त्याच्यात अन्य समाजाची घुसखोरी आम्ही कदापि मान्य करणार नाही आणि आदिवासी विकास विभागाने जी काही समिती नेमलेली आहे ती तात्काळ रद्द करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे. जय बिरसा, जय आदिवासी. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके, अक्कलकुवा, शहादा.